कथा क्रमांक 6. पहिलवान. नाना आज जरा लवकरच उठला होता. आज भिवापूरला कुस्तीचं मैदान होतं. तसा तो दररोजच पहाटे उठायचा. हजारभर जोर 2-3 हजार बैठका मारायचा. सारा अंग घामानं भिजून जायचं. व्यायामाशिवाय एक दिवसही त्याचा खाडा जात नव्हता. 2-2.5 तास व्यायाम झाल्यावर मगच नाना निवांत बसायचा. तोवर त्याची आई गोदात का पितळेची कासांडे भरून म्हशीचं ताजं दूध घेऊन यायची. तुपात भिजवून ठेवलेलं खारीक बदाम त्यात टाकून द्यायची. नाना ते दिलेलं दूध एका दमात पिऊन टाकायचा. तासाभरातच पुन्हा न्याहारी व्हायची. मग तो जनावरांना वैरण आणण्यासाठी शिवगडच्या रानात जायचा. शिवगडच्या रानात मका केलेला होता. मक्याचा एक नेटकासा कवळा घेऊन तो तासाभरातच यायचा. बाकी दिवसभर काहीच काम त्याला नसायचं. गावात फेरफटका मारायचा, पारावर जरा बसून इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, असा नानाचा नित्यक्रम असायचा. आसपासच्या 10-20 गावात नाना पहिलवानाला जोड नव्हती. त्याचा नावलौकिक पुऱ्या तालुक्यातच होता. तो चालायला लागला की चालताना त्याच्या मांड्या एक दुसऱ्याला घासायच्या. लाल भडक वाहनाचा ह्यो पहिलवान बघितला की लोक बघतच राहायचे. गावात एक दगडी गुंड होती. पहिलवान पोरामध्ये ती गुंड उचलायची स्पर्धाच लागायची. पण अख्ख्या गावात 2-3 पोरं ती उचलायची. एक काका पहिलवान जो एका दमात 7 वेळा गुंड उचलून खाली टाकायचा. दुसरा महादेवांना आणि तिसरा म्हणजे नाना पहिलवान. नाना तो गुंड 100-125 किलोची गुंड लिलिया उचलायचा आणि गळ्याभोवती गोल गोल फिरवत राहायचा. अपाट ताकद असलेला नाना पहिलवान कुस्तीच्या फडात उतरला की कोणी पहिलवान सहजासहजी त्याच्या संग कुस्ती धरायला पुढे धजत नसायचा. हनुमान जयंती असली की कुस्त्याचं मैदान असायचं. पण आज भिवापूरला कुस्तीला जायचं होतं. नाना त्याच विचारात गुंग होता. काका व महादेवांना त्या तिकडीचा काल पारावरचा विषय झालेला होता. भिवापूर गाव जरी 5-6 कोस दूर असलं तरी चालत जायचं तिघांनी ठरवलेलं होतं. नाना दारात उभा राहून दोघांची वाटच बघत होता. तोवर काका आणि महादेव दोघं बी आले. काय लेकानो एवढा वेळ करतात होय? उठून उभं राहतच नाना म्हणाला, अरे कारभाऱ्याला सांगायला नका का? काका बोलला. कारभारी म्हणजे काका पहिलवानाचा भाऊ होता. काका त्याला विचारल्याशिवाय कुठंच जात नव्हता. काकालाही खायला प्यायला कोणतीच कमी नव्हती. त्याचा भाऊ त्याला काहीच कमी पडून देत नव्हता. एकदा हनुमान जयंतीला असंच कुस्त्याचं मैदान होतं. गावात बरीच पहिलवान पोरं होती, पण त्यात नावाजलेलं म्हटलं तरी तिघंच. त्यातला महादेवांना हा गावातल्या पाटलाचा पोरगा होता. अंगानं धिप्पाड होता. त्याच्या बापानं पैज लावून सगळ्या गावासमोर बोलला होता, महादेवला कुस्तीला कोणच पाडू शकणार नाही. त्यावर सगळ्या कुस्त्या बघायला आलेली माणसं शांत झालेली होती. नाना पहिलवान महादेवपेक्षा अंगानं व वयानंही मोठा होता, त्यामुळं त्याचा नाद कोणच करत नव्हतं. मग गावात चर्चा काकाची सुरू झाली. काका अंगानं भरदार गडी होता, पण महादेवसारखी त्याची उंची नव्हती. महादेव तसा 6 फूट उंचीचा गडी होता, पण त्याच्या तुलनेत काका एकदम खुजा होता. जवळजवळ त्याच्या खांद्यालाच लागत होता. पण कुस्त्या बघायला आलेले सारे लोक काकाकडे आशेनं बघू लागले. मग त्यावेळी काकाचा भाऊ बाबू जवळ येऊन काकाला बोलला, तुला उद्यापासून 2 ते 4 तांबी दूध देतो, पण आज पाटलाची जिरवायचीच. मग मात्र काकानं लांगोट चढवला आणि मनात निर्धार करूनच ते मैदानात उतरला. दोघांची कुस्ती चालू झाली. तशी काकानं काही काळाच्या आतच महादेवांचा दुहेरी पट काढला. तसा महादेवांना चितपट झाला. त्यावर पाटील लय चिडीला पडला होता. साऱ्या गावासमोरच त्यांना महादेवला शिव्या दिल्या आणि उद्यापासून तुझा खुराक बंद असं सांगितलं. पण काकाला मात्र डबल खुराक चालू झालेला होता. यावर महादेवांना काहीच न बोलता तिथून निघून गेला. पण त्यावेळेपासून त्याची आणि काकाची चांगलीच मैत्री जमली. मग कुठे कुस्त्याचं मैदान असलं की काका आणि महादेवांना आणि नाना हे तिरकूट संघच असायचं. आज अशीच तिघं भिवापूरला चाललेली होती. जाताना बरोबर जेवणाची शिदोरी घेतलेली होती. बरंच लांब चालत जावं लागणार होतं.
डोंगरातनं कच्च्या रस्त्यानं तिघं चालली होती. जाताना बोलत चालत हळूहळू दुपारपर्यंत ही तिकडी भिवापूरला येऊन पोचली. भिवापूर हे गाव तसं धनगराचं, त्यामुळे तिथं सगळ्या गावात यात्रेमुळं मटणाचं जेवण सुरू असायचं. पाहुणं पै भरपूर आलेलं असायचं. अशा या गावात हे तिघं पैलवान येऊन दाखल झालेलं होतं. पण हे तिघं पण शाकाहारी पैलवान, मांसाहाराला कोणीच हात लावत नव्हतं. गावात गेल्याबरोबर तिथल्या सरपंचानं जेवायला बोलवलं. त्यामुळं आल्याबरोबरच चला पैलवान जेवायला आमच्याकडे, असा सरपंच बोलला. पाहुणं नाही जमायचं आम्हाला, असं तिघांनी एका दमातच सांगून टाकलं. पण पाणी कुठं मिळेल हे मात्र विचारून घेतलं. पाणी त्या वडाच्या झाडाखालच्या हिरीत आहे, असं एक बारकं पोरगं बोललं. तवर पाटील गरजलं, अरे पर पैलवान आहेस आणि मटणाला नाही म्हणताय वर, कसलं पैलवान तुम्ही? पाटील फेटा सरळ करत बोलला, कसलं पैलवान आहे ते मैदानात तुम्हाला कळलंच की, असं नाना म्हणाला. बरं बघूया की, असं म्हणत पाटलानं देवळाकडची वाट धरली. चालून आल्यामुळे सगळ्यांना चांगलीच भूक लागलेली होती. तिघं बी हिरीजवळ येऊन बसली. वडाच्या झाडाची सावली चांगलीच पसरलेली होती. झाडांच्या पारंब्या खालीपर्यंत आलेल्या होत्या. तिथलं वातावरण बघून मन प्रसन्न होत होतं. तिघांनी आपापली भाकरीची गट्टरी सोडली व जेवणास सुरुवात केली. एकमेकाकडून भाजीची देवाणघेवाण झाली. सगळ्यांनी चांगलाच जेवणावर ताव मारला. कुस्त्या दुपारी 4 नंतर चालू होणार होत्या, त्यामुळं अजून 3-3.5 तास तरी वेळ होता. माधवांना तासभर डुलका काढावा असा विचार करत होता. तोवर नाना म्हणालाच, चला तासभर झोप काढूया. यावर तिघं बी वडाच्या सावलीत जरा पडले. काही वेळातच काकाला जाग आली. त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनात एकच विचार खेळत होता, आज कुस्ती मारायची. एवढे लांबून आपण आलोय आणि ह्यात पाटलाच ते बोलणं त्याच्या मनात घर करून राहिलेलं होतं. तेच शब्द त्याला जणू आव्हान देत होता, मटण खात नाहीसा, कसलं रे पैलवान तुम्ही? कुस्त्याचं मैदान सुरू झालेलं होतं. सगळी माणसं गोळा झाली होती. लहान कुस्त्या जवळजवळ संपत आलेल्या होत्या. काकांना लंगोट बांधायला सुरुवात केली. इकडं महाजनांना बी कापड काढायला लागलेला होता. पण नाना मात्र आपल्या जोडीचा पैलवान आहे का नाही ते बघत होता. काही वेळातच काकाची कुस्ती झाली. काका जलद कुस्ती करण्यात लय पटायत होता. आज बी तसंच केलेलं होतं त्यानं. भिवापूर गावातलं एक नावाजलेलं पोरगं त्यानं काही क्षणातच आडवं केलेलं होतं. बघणारी माणसं टाळ्या वाजवू लागलेली होती. पण सरपंचाचं तोंड मात्र कसं तरी झालेलं होतं, कारण त्याच्या म्हणण्याच्या विरुद्ध सगळं चाललेलं होतं. आता महाधवांनाची बारी होती. महाधवांनाची कुस्ती बराच वेळ चालू होती. सगळ्यांचं लक्ष तिकडंच लागलेलं होतं. पुढं असणारं पोरगं बी चांगलं कसलेलंच होतं. कोल्हापूरच्या तालमधलं ते पोरगं होतं. दोघं एकमेकाला तुल्यबळ होते. अशी कुस्ती चालू असतानाच माधवांनानं त्याला खाली घेतलं आणि झटक्यातच मोळे डाव मारला. माधवांनानं बी कुस्ती जिंकलेली होती. गावच्या सरपंचाचं तोंड तर बघण्यासारखं झालेलं होतं. आता मात्र नानानं कापडं काढली होती. लंगोट लावून ते किस्ताक जाडवा लागलेला होता. त्याची तब्येत बघून बघणारा बी थकत राहत होता. 6-6.5 फूट उंची असलेला हा पैलवान आता मैदानात उतरला होता. सर्वांचं लक्ष तिकडंच लागलेलं होतं. 10 मिनटं झाली तरी नाना मैदानात नुसताच फिरत होता. त्याच्या तोडीचा पैलवान मिळेन असा झालेला होता. तो जवळ आला की बाकी पैलवान माना खाली घालत होता. असं बऱ्याच मैदानात व्हायचं. नानाला कधी जोड मिळायची. कुस्ती न खेळताच परत यावं लागायचं. आधी तसंच होतंय का काय असं काकाला वाटू लागलं. तोवर नाना सरपंचाच्या जवळ गेला व म्हणाला, सरपंच आम्ही थांबायचं का जायचं? तुमच्या गावात पैलवान आहेत का नाही? सकाळी तर तुम्ही म्हणत होता मटण खाणार, कसलं रे पैलवान तुम्ही? आता मात्र सरपंचानं फारच मान खाली घातली. पाहणारी लोक कुजबुजायला लागली होती. सरपंचाला वर बघून असं झालं होतं, दुसऱ्या गावातनं आलेलं हे पैलवान पुऱ्या गावाला जर आव्हानच देत होतं. नाना शेड्डू मारत फिरतच होता. शेवटी गावातलं एक बुजुर्ग म्हातारं पुढं आलं. अरे नाना पैलवान म्हणते तिशोच की, ह्यानं बरीच मैदानी गाजवलेली आहे ती. मग समधी लोक नानाकडं आवासन बघायला लागले.
मग म्हातारा सरपंचाला म्हणाला, सरपंचाला बक्षीस देऊन टाका, कोण त्याच्यावर कुस्ती धरल असं वाटणं झालं. मग सरपंचानं 100 रुपयाची नोट आणि एक नारळ फेटा काढून नानाला दिला व नमस्कार केला. मग नानानं मैदानातूनच सगळ्या लोकांना नमस्कार केला. तर काका आणि महादेवांना नानाला उचलून खांद्यावर घेतलं. साऱ्या मैदानाची एक फेरी मारली. सगळ्या लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला. नानानं मैदानातनं बाहेर येऊन कापडं बदलली. तर काका आणि महादेवांना या दोघांनी जाण्याची तयारी केलेलीच होती. मग तिघं चालतच आपल्या गावाकडे परतली. तर कुस्तीची बातमी साऱ्या गावभर झालेली होती. पोरं आपल्या गावाचं नाव करून आलेले. सगळ्या गावानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं. गावातनं त्यांची मिरवणूक काढली होती. असंच काही दिवस गेलं. आता उन्हाळा सरलेला होता. सुगीचा दिवस सुरू झालेलं होतं. ज्योती आपल्या कामात गुंग होता. कुणाला कोणाजवळ बसायला फुरसत नव्हती. नाना पैलवानाच्या दिनचर्येत मात्र काहीच बदल नव्हता. त्याला कोणत्याच कामाची काळजी वाटत नव्हती. पेरण्या आवरत आलेल्या होत्या. काका आता 4 दिवसासाठी बहिणीच्या गावाकडे गेलेला होता. तर गावात एक घटना घडली. गावात दरोडेखोरांची टोळी आलेली होती. दिवसाढवळ्याच लोकांची घरं लुटणं त्याने चालू केलेलं होतं. गावातल्या मारुतीच्या देवळापुढे येऊन ते 10-12 जण बसलेले होते. सगळ्यांच्या हातात फरशी कुऱ्हाडी होत्या. त्यांची पाती लकलकत होती. हे दरोडेखोर कोणाला धान्याचं पोतं आणायला सांगत होतं, तर कोणाला दूध तूप आणायला लावत होतं. सारा गाव हैराण झालेला होता. असा दरोडेखोरांचा त्रास याआधी झालेला होता. पण असं कधी दिवसा येण्याचं धाडस त्याने केलेलं नव्हतं. हा म्हणता ही बातमी साऱ्या गावात पसरली आणि कोणतरी ही गोष्ट नाना पैलवानाला जाऊन सांगितली. तसा नाना लगबगीनेच घरातून बाहेर पडला. मारुतीच्या देवळाकडे तो धावतच आला. आल्या आल्या त्याने सगळ्या दरोडेखोरांच्याकडे एक कटाक्ष टाकला. समोर देवळापुढे ठेवलेली गुंडे एका झटक्यातच उचलून खांद्यावर घेतली. ते भला मोठा गोल दगड एवढ्या सहज उचललेला बघितल्याबरोबर सगळी लोक गपगार बसली. मग नाना पैलवानाचं तोच गुंड गळ्याभोवती फिरवायला सुरुवात केली. जणू एखाद्या खेळण्याबरोबर खेळत असल्यागत तो 100-125 किलोच्या गुंडेबरोबर खेळत होता. तर महादेव पैलवानही धावतच तिथे येऊन पोचला. त्यानं दंड ठोपटायला सुरुवात केली. हे सारं बघताच दरोडेखोराने आपला घाशा गुंडाळला. लोकांनी आणून दिलेलं धान्य न घेताच तशीच ती लोक आल्या पावलानं परत निघून गेली. सारा गाव हे सगळे डोळ्यांनी बघत होता. कोणाची त्या दरोडेखोराबरोबर बोलायची हिंमत झालेली नव्हती. पण नाना पैलवानानं त्यांना फक्त एका झलकीतच घाबरून सोडलेलं होतं. कुऱ्हाडी घेतलेलं त्यांचा हात जणून लोळं पडलेलं होतं. गपगुमान सगळं टोळकं निघून गेल्यावर सारा गाव मारुतीच्या देवळासमोर एकत्र आलेला होता. पण जे गावाला जमलेलं नव्हतं ते एकट्या नाना पैलवानानं करून धावलेलं होतं. सगळी लोक आता नाना पैलवानाचा जय जयकार करायला लागले होते. तवर तात्यानं बैलगाडी जपून आणलेली होती. नानाच्या व महादेव पैलवानाच्या सगळ्या अंगाला गुलाल लावला. त्यांना बैलगाडीतच उभं करण्यात आलं. त्याला घेऊन सगळ्या गावातनं त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावात त्यांच्या तोंडात नानाचंच नाव होतं. सगळ्या गावाला त्यानं दरोडेखोरांच्या तावडीतनं सोडवलेलं होतं. ही गोष्ट वाऱ्यासारखी पुऱ्या पंचक्रोशीत पसरलेली. नाना पैलवानाचा रुतबा आता सगळ्या पंचक्रोशीत दुमदुमत होता. पण नानाच्या वागण्यात कोणताच बदल झालेला नव्हता. पूर्वीसारखाच त्याचा व्यायाम सुरू होता. काका पैलवान बी बहिणीच्या गावाकडनं नुकताच येऊन पोचलेला होता. महादू पाटलाचा निरोप आलेला होता. काशेगावला कुस्त्याचं मैदान आहे. तसं नाना पैलवानाकडे निघालेला होता. नानाची न्याहारी सुरू होती. काका तिथं पोचला तसं त्यानं ओळखलं. बरं, आज काशेगावला जायचं नव्हं, काका म्हणाला. मग तर त्या तयारीतच आहे मी, असं नाना म्हणताच दोघं बी हसायला लागले.